संधी मिळत नाहीये असं आहे की विरोधकांना एकत्र बसण्याची जागाच उभ्या विधिमंडळात कुठे उपलब्ध करून दिलेली नाही. वरती विरोधी पक्ष नेता नाही, खालती विरोधी पक्ष नेता नाही, विरोधी पक्ष नेत्याला कुठे केबिन नाही. आम्हाला जेवायचं झालं तर जेवायला देखील जागा नाही. अशी आम्ही ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही. त्याच्यामुळे ज्याच्यावर मी म्हणजे सातत्याने बोलतोय की याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीला विलंब होता का, विलंब वाढला की संशय वाढतो. मला वाटतं की संशय जर त्याला कमी करायचा असेल आणि न्याय द्यायचा असेल तर चौकशी अत्यंत वेगाने व्हायला. तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांना बोलण्याची संधी मिळत नाहीये, त्यांना बसण्याची संधी मिळत नाहीये. असं आहे की विरोधकांना एकत्र बसण्याची जागाच उभ्या विधिमंडळात कुठे उपलब्ध करून दिलेली नाही. वरती विरोधी पक्ष नेता नाही, खालती विरोधी पक्ष नेता नाही, विरोधी पक्ष नेत्याला कुठे केबिन नाही. आम्हाला जेवायचं झालं तर जेवायला देखील जागा नाही. अशी आम्ही साधारण एक सवय असते की सगळे आमदार एकत्र बसतात, डबा घेऊन येतात, तो डबा मग आपापसात वाटून जेवतात. अशी परिस्थिती गेले 50-1 वर्ष महाराष्ट्रात होती जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत होता. पहिल्यांदा असं झालंय की काँग्रेस पक्ष सत्तेच्या बाहेर आहे आणि जेवायलाही जागा आहे. परंतु कुठेतरी सत्ताधारी परंपरा पाळत नाहीये का? कारण की ज्या पद्धतीने त्याच्याबद्दल तर काय बोलायचं नाही. महाराष्ट्र समजदार आहे. या बातमीतनं महाराष्ट्रातल्या लोकांना समजेल परिस्थिती काय आहे. साधी जेवायलाही जागा उपलब्ध नाही हे दुर्दैव. तर पुन्हा वैष्णव कसं बघतात आणि तो प्रश्न उपस्थित करतात ते सभागृहात. कोणाला कसली भीतीच राहिली नाही म्हटल्यावर काही होऊ शकत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळेला त्यांनी तीर्थयात्रा करताना योजना घेतली होती, परंतु आता ती बंद करण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे हळूहळू सगळ्या योजना बंद होणार आहे. महाराष्ट्राच्या खिशातच पैसे नाहीत तर नाण्याचे पैसे छापणार काय? आज नाही उद्या ती बंद करावीच लागणार आहे कारण पैसेच नाहीत तुमच्याकडे. सगळं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग नाही ना आणता येत. आवडसाहेब, एक शेवटचा प्रश्न. अजित पवार आज हयात नाहीत, परंतु अजित पवारांच्या नावाने लाडकी बहीण योजना, या लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव द्यावं अशा पद्धतीची मागणी त्यांच्या आमदारांकडनं केली जाते. या सगळ्या त्या सरकारने विचार करा.